हॅलो, गुड आफ्टरनून एव्हरीवन. खूप सगळ्यांच्या दिवाळीच्या सुट्ट्या मजेशीर गेला असणार. तर आज आपण परत आपला क्लास सुरू करत आहोत. आज सोमवार, तर सगळ्यांच्या सुट्ट्या संपलेल्या आहेत आणि आता आपले क्लास सुरू होणार आहेत. तर आपण दिवाळी अगोदर काय बघत होतो? आवाज, साऊंड बद्दल आपण बोलत होतो. काय आठवत असेल तर आपण काय काय बघितलं होतं की आवाज कसं निर्माण होत आहे, त्याचे माध्यम काय काय आहे, त्याबद्दल आपण बोलत होतो. दिवाळीमध्ये काही विसरलं नसेल, पण थोडं लक्षात येण्यासाठी आपण एक रिव्हिजन म्हणून बघूया की साऊंड निर्माण होण्यासाठी काय लागतंय. आपण काय म्हटलं होतं, तर काय ज्या वस्तू आहेत त्यांच्यामध्ये व्हायब्रेशन होणं महत्वाचं, बरोबर? कारण आपला आवाज आपल्या गळ्यामधून येत आहे, याचा अर्थ मी माझ्या शरीराच्या काही वस्तूंचा वापर करत आहे आणि त्यामुळे जो काही व्हायब्रेशन होत आहे त्यामुळे आवाज येत आहे. आता हा व्हायब्रेशन कसं हवेमध्ये आपल्यापर्यंत त्यामध्ये तरंग निर्माण होऊन, वेव्स निर्माण होऊन आपल्यापर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे जे काही आवाज आपल्यापर्यंत येत आहे, कानापर्यंत आणि मेंदूपर्यंत जात आहे व्हायब्रेशनमुळे, त्यामुळे येणारे आवाज आपण त्याला कॅच करतो. ठीक आहे. आता त्याही व्यतिरिक्त आपण जे पुस्तकामध्ये आपण जे काही बघितलं होतं ते आपण परत एकदा पाहूया. तर मला रेकॉर्डिंगचं ऑप्शन नाही, स्क्रीन शेअरिंगचं ऑप्शन प्लीज शेअर करा. तर बघा, आपण म्हटलं होतं की जे काही व्हायब्रेशन्स आहेत, वेव्स आहेत, ते आपल्या कानापर्यंत येण्यासाठी काय माध्यम लागतंय, आणि त्या माध्यमाला आपण काय म्हटलं? हवा आहे. कारण व्हॅक्यूम मध्ये सुद्धा ते होऊ शकत नाही. व्हॅक्यूम मध्ये आपल्यापर्यंत आवाज येऊ शकत नाही, कारण आवाज येण्यासाठी जी लय आहे किंवा व्हायब्रेशन आहे त्याला काय लागतंय? हवा लागत आहे. त्यासाठी आपण उदाहरण घेतलेलं होतं तुमच्या बुक मध्ये बघा. मॅम, मुझे स्क्रीन शेयरिंग का ऑप्शन प्लीज चालू कर दीजिए. तर आपण जे तुमच्या पुस्तकामध्ये तुम्ही सुरुवातीची एक लाईन बघा, त्यामध्ये आपण काय म्हटलं होतं? मी चालू करत आहे आपले बुक. तर बघा, आपण म्हटलं की जे व्हायब्रेशन्स आहेत ते एकमेकाला धक्का देत आहेत आणि ते समोर पोहोचवत आहेत. जसं ट्युनिंग फोकचा आपण वापर केलेला आणि त्यामध्ये जे काही व्हायब्रेशन्स निर्माण होणार ते समोर जाणार. आणि त्यासाठी आपण उदाहरण घेतलं होतं की 10 मुलांची रांगेमध्ये लाईन आहे, तर ही तुम्हाला धक्का देत आहे. समजा मागे असलेला जो व्यक्ती आहे, जसं तो धक्का देत आहे, तर 9वा व्यक्ती जो आहे तो 8व्या व्यक्तीला धक्का देणार, बरोबर? मागवून धक्का देणार आणि समोर जाणार. तर यामध्ये आपण काय म्हटलं की जे 10व्या व्यक्तीने जी एनर्जी लावलेली आहे 9व्या व्यक्तीला, तो 8व्या व्यक्तीला धक्का देत आहे. याचा अर्थ 10वा व्यक्ती जागेवर आहे, 9वा व्यक्ती सुद्धा जागेवर आहे, 8वा व्यक्ती सुद्धा जागेवर आहे, पण 10व्या व्यक्तीने जी लावलेली एनर्जी आहे, जो फोर्स आहे, तो समोर ढकलल्या जात आहे. तर याचं काय म्हणणं आहे? यासारखंच जसं व्हायब्रेशन हे हवेला समोर पाठवत आहे, जी आवाज आहे, जो आवाज आहे तो समोर पाठवत आहे, पण हवेचे जे मॉलिक्युल्स आहेत ते एका ठिकाणावर आहेत. जसं बघा, तुम्हाला इथे दिसते आहे की ट्युनिंग फोकचे जे प्रॉंग्स आहे, याला जे प्रॉंग्स आपण म्हणतो, प्रॉंग्स आहे आणि ही स्टेम आहे, बरोबर? तर हे जे प्रॉंग्स व्हायब्रेट करताना मागे पुढे होत असतात. जसं माझा हात जसं तुम्हाला दिसत आहे, अशा प्रकारे ही मागे पुढे अशा प्रकारे व्हायब्रेट होत असतात. तर व्हायब्रेशनमुळे काय होत आहे बघा, तुम्हाला उत्तम उदाहरण म्हणून मला काय आठवलं तर बघा, ही आपण केस काढण्याची कंगी आहे आणि त्यामध्ये आपण याला हवेचे थोड्या वेळाकरता मी याला स्टॉप करत आहे. तर बघा, जसं
आपण याला म्हटलं की हे जी हवा आहे याची मॉलिक्युल्स आपण लाईन नुसार आपण इथे ठेवलेले आहेत, बरोबर. तर हा जो प्रॉन्ग्स आहे हे असे व्हायब्रेट होत आहेत बघा, असे व्हायब्रेट होत आहेत. तर यामध्ये काय होत आहे, गॅप निर्माण होत आहे, याला धक्का सुद्धा दिला जात आहे, गॅप निर्माण होत आहे. तर यामुळे हे एकामेकाला धक्का देत आहेत, परत जागेवर येत आहेत, परत हा याला धक्का देणार, परत जागेवर येणार आणि हे समोर समोर जाणार. तर हे कुठपर्यंत समोर जाणार, ज्या फोर्सने, ज्या ताकदने प्रॉन्ग्सने या मॉलिक्युलला धक्का दिला त्याच ताकदने ते समोर जाणार. पण हे कुठपर्यंत समोर जाणार, जसं बघा मी इथून, मी जागेवर असताना माझ्या हाताजवळ असलेल्या व्यक्तीला मी आवाज देताना किंवा बोलताना मी माझा आवाज हळू ठेवणार, पण मात्र मी समजा दूर असलेल्या व्यक्तीला आवाज देताना मी जोराने माझ्या आवाजाचा जोराचा वापर करेल, कारण मला माहिती आहे त्याला आवाज जाणार नाही. त्यासारखंच माझ्या एनर्जीवर डिपेंड करत आहे की मी ह्याला किती जोराने धक्का द्यायचा आणि किती जोराने याला समोर पाठवायचं. तर फ्रिक्वेन्सी, माझ्या आवाजाची जी फ्रिक्वेन्सी आहे, माझ्या आवाजाची जी फोर्स आहे त्यावर डिपेंड करत आहे की हा जो वेव आहे आवाजाचा हा कुठपर्यंत जाणार, बरोबर. तर आपण हे जे प्रॉन्ग्स आहे ट्युनिंग फोक्सचा हा कसा वापर करतायत त्याबद्दल आपण बघितलं होतं. परत आपण काय म्हटलं होतं की त्याचं माध्यम हवा, याचं माध्यम काय आहे, म्हणजे समजा हवा ही लय किंवा वेवलेंथ तयार करत आहे, बरोबर. तर यासाठी आपण एक प्रयोग बघितला होता की ही जी माझी जी साऊंड आहे, माझा जो आवाज आहे हा कुठपर्यंत जात आहे आणि त्याचं माध्यम काय आहे. जसं मला या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर जायचं आहे तर मी गाडीचा वापर करत आहे, त्यामुळे मी तेवढ्या अंतरावर पोहोचत आहे, किंवा मी पायी चालत जात आहे त्यासाठी मी रस्ता वापरत आहे. त्यासारखंच मी बोलत असताना माझा आवाज कुठे जाणार, कशा प्रकारे जाणार यासाठी म्हणून आपण काय बघितलं होतं, एक एक्सपेरिमेंट बघितला होता. त्यामध्ये काय म्हटलं होतं की यामध्ये जी हवा आहे हे याचं माध्यम आहे, प्रोपोगेशन ऑफ साऊंड अँड मीडियम, बरोबर. तर ह्या जो एक्सपेरिमेंट आहे यामध्ये आपल्याला काय लक्षात आलं होतं, तर बघा यांनी काय काय घेतलेलं आहे, इलेक्ट्रिक बेल आहे, जार आहे काचेचा ज्यामधून आपल्याला थोडं दिसत आहे पारदर्शी, आणि व्हॅक्युम पंप. महत्वाचं व्हॅक्युम पंप म्हणजे त्यामधून हा जो जार आहे यामधून हवा बाहेर काढण्याकरिता व्हॅक्युम पंप तुम्हाला माहिती आहे, जे आपण हवा खिचते, जे काही हवा असते त्याला खिचते आणि त्यामधून जसं आपण व्हॅक्युम पंपने आपण क्लीन करतो, आपली जी जागा असते त्यामध्ये जी जी काही धूळ असते ते आपण खिचण्यासाठी आपण त्याचा वापर करत असतो, बरोबर. त्यामुळे आपण इथे व्हॅक्युम पंपचा इथे वापर केलाय की आपल्याला या जार मधील जी हवा आहे ही बाहेर काढता आली पाहिजे. तर यामध्ये काय पहिल्यांदा आपण केलं की सुरुवातीला इथे बेल वाजवली आणि त्याचा आवाज आपल्यापर्यंत येत आहे. मग आपण थोडी हवा काढली, आवाज कमी आला. मग आपण पूर्ण हवा काढली तर आवाज नाहीसा आला, कारण त्या बेल जार मध्ये जे काही इलेक्ट्रिक बेलने आवाज केलेला आहे तो आवाज येण्याकरिता, आपल्यापर्यंत येण्याकरिता तिथून जो माध्यम आहे हवेचा तो काढून घेण्यात आला आहे. म्हणून या एक्सपेरिमेंट मध्ये आपल्याला काय समजत आहे, तर the vacuum pumps is of the jar a bell jar contains air. If key to electric bell is now switched on, the bell start ringing and the ringing can be heard from outside the bell jar. तर यामध्ये त्यांनी सुरुवातीला म्हटलं की इथे हवा आहे तर आपल्याला कानापर्यंत येत आहे. समजा नसेल, as the quantity of air inside the bell jar decreases, the level of ringing sound heard outside also decreases. तर this experiment demonstrated that the sound generation and propagation needs a medium. medium म्हणजे माध्यम, ठीक आहे. तर यामध्ये आपण काय उदाहरण बघितलं होतं बघा, आपण एक म्हटलं की
बाहेर जसं अंतराळामध्ये एस्ट्रोनॉट्स जे वापरतात, जे चंद्रावर वगैरे, तिथे काय वापरतात तर दुसरे कम्युनिकेशन्स ज्या, कारण तिथे हवा नाही आहे, तर तिथे काय वापरतात, सेलफोन्स. कारण जवळ असलेल्या व्यक्तीला सुद्धा आपला एकामेकाचा आवाज जात नाही, त्यामुळे काय वापरतात, सेलफोन्स. इथपर्यंत आपण बघितलं होतं, बरोबर. आता आपण काय पाहणार आहोत, फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड वेव्स. तर बघा, फ्रिक्वेन्सी म्हणजे नेमकं काय. तर फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, आपण म्हणतो ना, आपण साध्या पण आपल्या नेहमीच्या भाषेमध्ये पण म्हणतो आपण, फ्रिक्वेंटली समजा मी अभ्यास केला तर मला समजेल, असं आपण म्हणतो. फ्रिक्वेंटली म्हणजे नेहमी नेहमी, परत परत जे काही चेंजेस होणार, तर ते काही चेंजेस काय दाखवतात, काय दर्शवतात, त्यासाठी आपण याला म्हणतात फ्रिक्वेन्सी. म्हणजे याला काय म्हणायचं आहे की जे काही सायकल आहे, जसं बघा, मी इथे तुम्हाला एक चित्र तुम्हाला दिसत आहे. जसं आपल्या पुस्तकामध्ये हे तुम्हाला दिसत आहे, आपल्या पुस्तकामध्येच आहे आणि तिचेच मी ही डायग्राम घेतली आहे. तर जसं आपण म्हटलं की त्या ट्युनिंग फोक मध्ये जे काही रेअर फॅक्शन आणि कंप्रेशन जे काही तुम्हाला दिसत आहे हवेमध्ये होणारे, तर त्याला काय होत आहे, जसं इथे कंप्रेशन अँड रेअर फॅक्शन, एक कंप्रेशन आणि एक रेअर फॅक्शन होत आहे. तर हा एक काय आहे, एक सायकल आहे, पूर्ण एक सायकल. सायकल म्हणजे आपण जसं म्हणतो ना की हिवाळा गेल्यानंतर उन्हाळा येत आहे, मग पावसाळा येत आहे, परत हिवाळा येत आहे, परत उन्हाळा येत आहे, पावसाळा येत आहे, तर सायकल चक्र सुरू असतं. त्यासारखंच हे काय आहे, प्रेशर इन्क्रीज रिड्यूस्ड यासारखे लय हे समोर जातात. तर हे जे सायकल आहे हे कशाने निर्माण होत आहे, तर जे मॉलिक्युल्स आहेत, जसं मी आवाज काढत आहे तर हे जे मॉलिक्युल्स आहेत हे समोर जात आहेत. तर बघा, यामध्ये जे काही मॉलिक्युल्स आहेत, वन कंप्रेशन वन रेअर फॅक्शन, एक सायकल निर्माण होत आहे. तर हे काय आहे, फ्रिक्वेन्सी. म्हणजे बघा, जसं एका सेकंदामध्ये अशा प्रकारची किती सायकल मी त्या फ्रिक्वेन्सीद्वारे निर्माण झाले, त्यामुळे ते आपल्याला समजतं की नेमकं किती. जसं बघा, हा एक सायकल, दिस इज वन. समजा मग इथून परत एक कंप्रेशन सुरू झालं आणि हा परत एक रेअर फॅक्शन सुरू झालं, तर हे काय होणार, एक आणि हा एक, तर हा दुसरा सायकल. तर एका फ्रिक्वेन्सीमुळे किती सायकल निर्माण होत आहेत यावर डिपेंड करत आहे की त्या व्हायब्रेशन ची जे काही फ्रिक्वेन्सी किती आहे हे आपल्याला लक्षात येत आहे. म्हणजे बघा, काय म्हणायचं आहे, तर व्हायब्रेशन ऑफ ट्युनिंग फोर्क क्रिएट्स compression and rarefaction. Compression and rarefaction, one compression, one rarefaction, one cycle. So frequency means what? Number of cycles per second. एका सेकंदामध्ये समजा त्याने 3 ते 4 अशा प्रकारची सायकल निर्माण केली. एका सेकंदामध्ये समजा 4 सायकल अशा प्रकारचे कंप्रेशन अँड रेअरफॅक्शन हे सायकल निर्माण केले, तर काय म्हणणार आपण त्याला, 4 हर्ट्स मध्ये याला मोजलं जातं. तर हे जे हर्ट्स आहे, म्हणून आपण फ्रिक्वेन्सी आपण कशामध्ये मोजतो, हर्ट्स मध्ये मोजतो, बरोबर. फ्रिक्वेन्सी कशामध्ये मोजतो आपण, हर्ट्स मध्ये. आणि वन सायकल इन 1 सेकंड, तर आपण त्याला काय म्हणणार, 1 हर्ट्स. पण समजा 20 सायकल्स दे हॅव कम्प्लीटेड, तर आपण काय म्हणणार, 20 हर्ट्स. आणि हे कशावर अवलंबून असतं, लेंथ ऑफ प्रॉन्ग्स. आपण हे कशाबद्दल बोलतो, फक्त फोक बद्दल, ट्युनिंग फोक बद्दल. समजा आपण दुसऱ्या एखाद्या वस्तूचा एक्झाम्पल घेतला, तरी सुद्धा
त्याची फ्रिक्वेन्सी आहे, आपण हे मोजताना हर्ट्ज याचा वापर करतो. त्यावेळेस सुद्धा त्याचा आकार, त्याचा लेंथ, त्याची बनावट, त्याची सगळ्या वस्तू यामध्ये मॅटर करतात. म्हणून इथे काय म्हटलं, फ्रिक्वेन्सी डिपेंड्स ऑन. एका फक्त ट्युनिंग फोक करिताच एक्झाम्पल घेतलेलं आहे, त्यासाठी आपण काय म्हटलं, लेंथ ऑफ प्रॉन्ग्स. कारण त्याचे जे प्रॉन्ग्स तुम्हाला माहिती आहे ते लांब आहे, त्याची जाडी, थिकनेस ऑफ प्रॉन्ग्स, आणि मटेरियल ऑफ ट्युनिंग फोक. मटेरियल बघा, इथे स्टेनलेस स्टील ट्युनिंग फोक आपण बघितलं आहे. सहसा ट्युनिंग फोक स्टेनलेस स्टीलचा असतं. पण समजा आपण दुसरी वस्तू घेतली, जसं आपण ट्युनिंग फोक न घेता दुसरी एखादी वस्तू घेतली, पेन, पेन्सिल, दुसरं काही, आणि त्याला कुठेतरी टक करून बघितलं, लावून बघितलं, तर त्यामुळे काय फ्रिक्वेन्सी निर्माण होत आहे हे आपल्याला समजतं. ठीक आहे. तर ही जी फ्रिक्वेन्सी आपण जे बघत होतो, हे सध्या पुरता आपल्याला क्लासमध्ये, आपल्या जे बुक मध्ये आहे ते एवढं दिलेलं आहे. तरी सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया काय काय म्हणत आहे ते. तर काय आहे की actual variation. We learned about the vibration of tuning fork results in generation of compression and rarefaction in air. More details observation shows in this picture. So in this picture, what we have seen that compression and one rarefaction together forms one cycle of wave. One cycle of wave. The number of cycles formed in air in 1 second will be decided by the number of times the prongs of the tuning fork, right? So any other vibration body, any other, we have not only considering only a tuning fork, any other. So ते काय म्हणत आहे की त्याचे जे निर्माण होणारे जे व्हायब्रेशन्स आहेत ते आपण काउंट करणार. तर व्हायब्रेशन अँड ट्युनिंग फोक इन 1 सेकंड. तर आपण हे हर्ट्ज कशावर डिपेंड करत आहेत, एका सेकंदामध्ये निर्माण होणारे वेव्स. त्यासारखंच number of such cycles that are produced in the air, other medium, per second is called the frequency of the sound wave. Frequency of sound wave. The frequency is measured in hertz. जसं म्हटलं हर्ट्स मध्ये, तर याला काय म्हणत आहे, एच झेड म्हणून. हे बघा अशा प्रकारे याला लिहितात, हर्ट्स. याला अंडरलाईन करून ठेवा, तुम्हाला 1 मार्क्स मध्ये येऊ शकतात. आणि ही डेफिनेशन, फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड वेव्ह, नंबर ऑफ cycles that produced in the air or other medium per second is called frequency of the sound wave. In one cycle is completed in 1 second, the frequency is called 1 hertz. For example, tuning fork in figure, जे वरच्या फिगर मध्ये दाखवलं आहे, तर हे समजा 512 हर्ट्स मध्ये त्याची फ्रिक्वेन्सी आहे. तर ट्युनिंग फोक वायब्रेट्स 512 times per second. So this will be there 512 cycles of compression and rarefaction in the air. तर त्याची फ्रिक्वेन्सी काय आहे, 512 हर्ट्ज. बरोबर. तर हे झालं फ्रिक्वेन्सी बद्दल. तर फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, तर त्यांच्यामध्ये जे सायकल आहे, जे वेव्स मध्ये जी सायकल, जे वेव्स मुळे जे काही निर्माण होत आहेत सायकल, ते आपण एका फ्रिक्वेन्सी मध्ये मोजत आहोत. तर त्यासाठी बघा इथे एक एक्झाम्पल म्हणून, ट्राय दिस म्हणून इथे तुम्हाला एक त्यांनी ऍक्टिव्हिटी करायला दिली आहे. मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. मी पण माझ्याकडे ग्लास आणि घेऊन ठेवला आहे माझ्याकडे तुम्हाला दाखवण्याकरिता. पण मला असं वाटते तुम्हाला एक व्हिडिओ मी दाखवते, त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल. पण त्या अगोदर आपण हे वाचून घेऊया की नेमकं इथे काय म्हणण्याचा प्रयत्न केला आहे. ठीक आहे, मग आपण पाहूया परत एकदा वाचू नंतर. पण इथे बघा इथे काय म्हणत आहे की 6 to 7 ग्लास कप्स, 6 ते 7 ग्लास कप घ्या म्हणत आहे, आणि त्यांना एक लाईनने अरेंज करा आणि त्यामध्ये पाणी घाला.
आणि त्यांनी म्हटलंय की इन्क्रीजिंग लेवल ऑफ वॉटर, म्हणजे समजा तुम्ही पहिल्या कप मध्ये कमी ठेवलं आहे तर दुसऱ्यामध्ये थोडं जास्त, तिसऱ्यामध्ये थोडं असं, अशा प्रकारे इन्क्रीजिंग लेवल मध्ये तुम्ही ते पाणी ठेवा. ठीक आहे. आता त्यावर जसं आपण ट्युनिंग फोक म्हणून वापर करण्यात आलेला होता, तर त्या व्यतिरिक्त काय म्हटलंय त्यांनी, पेन्सिल म्हणजे लाकडी वस्तू चा वापर करा त्या कपवर तुम्ही आदळा करण्याकरता, बरोबर, स्ट्राईक करण्याकरिता. तर कशा प्रकारचा आवाज निर्माण होत आहे हे तुम्हाला बघायचं आहे. When the cup is struck, तर बघा आता यामधून जो आवाज निर्माण होत आहे ते आपण पाहायचं आहे. तर एक म्युझिक व्हिडिओ मी घेतलेला आहे. आय होप तुम्हाला आवाज येणार. नॉट विजिबल. तर तुम्हाला ते दिसत नाही आहे. मी एक व्हिडिओ आणला होता की तुम्हाला जे कप आहे ते कसा आवाज करत आहे आणि त्यामध्ये जे पाण्याची लेवल आपण कंडिशन ठेवली आहे ती का बरं त्या पद्धतीने आहे. पण माझ्याकडे जे ग्लास आहे त्यामधून बघूया. तर बघा तुम्हाला हे काचेचं दिसत आहे आणि याची जी लेवल आहे ती थोडी मी अर्धी ठेवली आहे. ठीक आहे. आणि दुसरा एक ग्लास घेतला आहे, त्यामध्ये जे पाणी आहे ते थोडं वर या लेवल पर्यंत आहे. तुम्हाला दिसत आहे. तर बघा यामध्ये महत्वाचं काय आहे की जे आवाज आहे हे कशावर अवलंबून असतात. तर जसं आपण म्हटलं ट्युनिंग फोकचा जो त्याच्या वस्तू आहे, त्याचा आकार आहे आणि त्यामध्ये असलेले जे काही सामग्री आहे त्यावर सुद्धा अवलंबून असतं. तर बघा मी याला, ही पेन्सिल आहे आणि याने मी याला स्ट्राईक करते. आय होप तुम्हाला आवाज येणार इथून. तर बघा आता हे दुसऱ्या कपने बघूया. तर बघा आहे, आवाजामध्ये फरक आहे. तर हे का बरं होत आहे. तर बघा हे कसं आहे की इथून इथपर्यंत मी इथे स्ट्राईक करत आहे, इथून इथपर्यंत ते जी हवा आहे या हवेमध्ये किती अंतर आहे. जसं मी इथे स्ट्राईक केलं आहे, बरोबर. तर काय होत आहे की हा जो माझा व्हायब्रेशन आहे, हा जो यामुळे होणारा जे इथून जो व्हायब्रेशन आहे त्याला काही जास्त जागा मिळत आहे. बघा पाणी इथपर्यंत आहे, इथपासून इथपर्यंत याची लेंथ जास्त आहे, बरोबर. तर ह्याचं काय राहणार, याचा फ्रिक्वेन्सी लो राहणार आणि इथे काय आहे, इथे जागा जास्त आहे. बघा जसं आपण उदाहरण घेतलं होतं की जी हवा आहे याचे जे मॉलिक्युल्स आहेत यामध्ये काय होतं, हे एकमेकाला आदळतात आणि समोर पाठवतात, बरोबर. जी आवाजाची जी तरंग आहे ही समोर पाठवतात. त्यासारखंच ही जी पाण्याची जी लेवल आहे, ही पाण्याची लेवल काय होत आहे, ती खाली आहे. त्यामुळे जे ग्लासचा जो वरचा जो स्तर आहे आणि पाण्याची जी लेवल आहे यामध्ये काय आहे, अंतर हे जास्त आहे. आणि जिथे पाणी हे भरलेलं आहे यामध्ये काय आहे, अंतर कमी आहे. तर याची जी फ्रिक्वेन्सी काय राहणार, हाय राहणार. का बरं. बघा तुम्ही एक इमॅजिन करा. फिजिक्स मध्ये आपण सगळ्यात जास्त इमॅजिन करू. विचार करा की मी रबर घेतल्यानंतर आपण त्याला पण ओढतो. आपण जेवढा जास्त ताण देणार तेवढं जास्त ते व्हायब्रेट करतं आणि व्हायब्रेट जास्त करणार तर आवाज जास्त येणार, हाय पिच. समजा आपण त्याला हळू ओढलं तर याचा काय, आवाज हळू येणार, बरोबर. तर जिथे पाणी सगळ्यात जास्त होतं तर तिथे काय आहे, जागा कमी आहे. म्हणजे जी हवा आहे, ही जी हवा आहे, इथे जी हवा आहे इथे याला हलण्याकरिता आणि
त्यामध्ये जी हालचाल होण्याकरिता काय आहे, जागा कमी आहे. याचा अर्थ फ्रिक्वेन्सी काय, ही जास्त राहणार. याचा अर्थ आवाज हे जास्त येणार. तर इथे जे जलतरंग मध्ये जी तुम्हाला इथे फोटो दाखवण्यात आली आहे, तुम्हाला तो व्हिडिओ इथे दिसेना, पण आपलं एक पुस्तकामध्ये जी आपल्याला फोटो दाखवण्यात आली आहे बघा, अशा प्रकारे हा म्युझिकचा एक म्युझिकल व्हिडिओ होता ते. तर यामध्ये जे वाजवण्याचा प्रयत्न केलाय त्यामध्ये पाण्याचा जो स्तर आहे हा वेगळा वेगळा ठेवण्यात आलेला आहे, बरोबर. त्यामुळे त्यांची जी आवाज निर्मिती आहे ही सुद्धा वेगळी वेगळी होणार आणि याच्या म्युझिक मध्ये वापर केला जातो. तर बघा यामध्ये काय म्हणत आहे की व्हेन अ कप इज स्ट्रक, waves are set up in the air column above the level in the cup. इथे एअर कॉलम म्हणजे काय आहे, तर पातळी. आणि एअर कॉलम जसं आपण त्याला उभ्यामध्ये बघत होतो, एअर कॉलम जे हवाचे जे मॉलिक्युल्स आहेत हे आपण अशा प्रकारे तरंग यांच्यामध्ये आपण बघत होतो. तर याला आता कशामध्ये केलं आहे, याला सरळ केला आहे, कारण आपण आता त्याला कॉलम म्हणत आहोत. ठीक आहे. पण याला एअर कॉलम म्हणजे त्यामध्ये जी जागा आहे हवेसाठी असं ग्राह्य धरा, की कपामध्ये जी जागा आहे त्याला आपण ग्राह्य धरत आहोत, त्याला आपण पकडत आहोत. म्हणून त्यांनी काय म्हटलं की सेटअप इन द एअर कॉलम अबाव द वॉटर लेवल इन द कप. तर यावर हे अवलंबून असतं की पाण्याच्या वर जी पोकळी आहे त्यावर आवाज अवलंबून असतं. The frequency of the generated waves depends on the height of the air column inside the glass cup. बघा इथे असं म्हटलं आहे की पाण्याच्या वर जी हाईट आहे मोकळीक, त्यावर काय अवलंबून आहे, आवाज काय जनरेट होणार हे अवलंबून आहे. Since the water level is each glass is different, the height of the air column in each glass is also different. आपण समजा पाण्याची पातळी वेगळी वेगळी घेतली आहे तर आवाज सुद्धा वेगळा वेगळाच निर्माण होणार, बरोबर. Therefore the frequency of sound generated by each glass cup will also be different, so the sound generated is different. तर बघा यासाठी त्यांनी म्हटलंय की एक ऍप वर तुम्ही जे काही आहे ते मेजरमेंट करा, पण तुम्हाला हे कसं म्हणजे जसं आपण म्हटलं की त्यामध्ये जे काही हर्ट्स आहेत, काय म्हणजे साऊंड फ्रिक्वेन्सी जे निर्माण होत आहे कशावर अवलंबून आहे म्हटलं, त्यामध्ये जी गॅप आहे त्यावर अवलंबून आहे म्हटलं. ठीक आहे. तर त्यासाठी आपण म्युझिकल एक एक्झाम्पल सुद्धा घेतलं आहे, समोर त्यांनी दिलेलं आहे. तर बघा त्यांनी म्हटलं की हे जे ऍप आहे त्यावर तुम्ही अवेलेबल आहे सेलफोनवर. तर बघा काय म्हटलंय, विथ द हेल्प ऑफ युअर टीचर मेजर फ्रिक्वेन्सी जनरेटेड क्लास. समजा तुम्ही म्हटलं की काच नाही आहे तुमच्याकडे, तर आपल्याकडे स्टीलचे ग्लासेस सुद्धा असतात. त्यामध्ये सुद्धा तुम्ही तुमचे जे वेगळे वेगळे पाणी ठेवून तुम्ही त्याला आवाज ऐकण्याचा प्रयत्न करू शकता. त्यांच्या सारख्या ग्लासमध्ये सुद्धा वेगळे वेगळे लेवलने तुम्ही समजा पाणी ठेवलं तर आवाज वेगळा वेगळा येणार. स्टील आहे त्यामुळे आवाज वेगळा येणार, फ्रिक्वेन्सी वेगळी येणार, बरोबर. कारण इथे जो काच आहे, नक्की आपण काचेला वाजवणार तर काचेचा वेगळा आवाज येणार, स्टीलला वाजवणार स्टीलचा आवाज वेगळा येणार, प्लास्टिकचा तर वेगळाच येणार, बरोबर. त्यामुळे आपण इथे त्यांनी म्हटलं सुद्धा आहे की ऑब्झर्व फ्रिक्वेन्सी हाईट इन एअर कॉलम इन अ ग्लास कप. दिस इज युअर सिंपल जलतरंग. Can experiment perform with stainless steel pots of different sizes? Yes. आपण याला स्टेनलेस स्टीलच्या ग्लास मध्ये किंवा पॉट्स मध्ये सुद्धा आपण याला परफॉर्म करू शकतो, फक्त आवाज वेगळा येणार. इथे जे जसं इथे काचेला वाजवल्यानंतर वेगळा आवाज येत आहे, इथे प्लास्टिकला वाजवल्यानंतर वेगळा आवाज येत आहे, त्यासारखाच वेगळा आवाज येणार. ठीक आहे. तर बघा यानंतर काय आहे, साऊंड अँड म्युझिक. तर डिटेली असं काही नाही दिलेलं आहे, पण त्यांनी आवाजाचे जे काही सप्तक आहेत, आपण जे म्हणतो सारे गामा पध निसा, सगळ्यांना माहिती आहे, लहानपणी आपण ऐकलेलं आहोत सारे गामा पध निसा. तर हे जे सप्तक आहेत हे कसे निर्माण होतात, त्यांची फ्रिक्वेन्सी काय आहे,
त्याबद्दल इथे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर बघा, फ्रॉम द अबव ऍक्टिव्हिटी इट इज क्लिअर दॅट इफ द फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड वेव्ह इज चेंज्ड, डिफरंट साऊंड इज प्रोड्युस्ड. बरोबर. समजा आपण फ्रिक्वेन्सी चेंज केली तर वेगळा आवाज येणार, वेगळे वेगळे आवाज येणार. तर sound waves of different frequencies produces different sound notes. In the field of music, various musicians instruments are used and creations of sound notes. This includes instruments sitar, violin, guitar, which use string for production of sound, and instruments like a flute, shanghai, which use air blown into pipes for the production of sound. तर इथे काय म्हटलं आहे, तर सितार, व्हायोलिन, गिटार ह्यांचे जे काही आवाज आहेत हे कशा प्रकारे आणि त्यामध्ये कोणत्या व्हायब्रेशन म्हणजे फ्रिक्वेन्सी कशा प्रकारे त्यांची वापरली जात आहे. तर बघा, इथे आपल्याला पुस्तकामध्ये त्यांनी काय काय दिलेलं आहे, त्यांनी इमेजेस दिले आहेत. मी पण इमेजेस घेतले आहेत, पण सिंगल इमेजेस घेतल्यात की जेणेकरून आपल्याला लक्षात येणार. तर बघा, इथे म्हटलं आहे की जी फ्रिक्वेन्सी आहे यांची वेगळी वेगळी फ्रिक्वेन्सी आहे. तर यामध्ये हर्ट्ज सारेगामासाठी, सारेगामा पधनिसासाठी कोणत्या कोणत्या हर्ट्जवर कोणतं नोट निर्माण होत आहे त्यासाठी इथे हर्ट्ज वेगळे वेगळे आहेत. इच नोट इज क्रिएटेड बाय साऊंड वेव्ह व्हायब्रेटिंग ऍट पर्टिक्युलर नोट. तर यामध्ये काय म्हटलंय, पर्टिक्युलर स्पीड हे जे म्हटलं आहे म्हणजे हर्ट्ज हे कोणत्या स्पीडवर, जसं आपण हळू वाजवलं तर हळू आवाज येणार. समोर पाहूया. तर बघा काय म्हटलं आहे की स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट मध्ये कोणतं उदाहरण घेतलं आहे, सितार, गिटार, व्हायोलिन. बघा, तर इथे कोणतं सितार आहे, हे सितार आहे, हे सितार, हे व्हायोलिन आहे आणि हे गिटार आहे. सगळ्यांना यामध्ये जे फरक म्हणजे काय, तर यामध्ये स्ट्रिंग आहे. जसं आपण फ्लूट म्हटलं तर आपण त्याला आपल्या तोंडाने वाजवतो, त्यामध्ये हवेचा वापर करत आहोत. म्हणून आपण इथे दोन प्रकारचे आपल्याला व्हेरिएशन्स दिलेले आहेत. स्ट्रिंग व्हायब्रेट्स टू क्रिएट साऊंड and how is this produced? The frequency changes when you increase or decrease the tension of string. String, तर बघा इथे ही जी स्ट्रिंग आहेत, हे जे तार दिलेले आहेत, आपण याला हाताने वाजवतो, हाताने, किंवा त्याला जसे इथे व्हायोलिन मध्ये या छडीचा वापर केला जातो. म्हणून त्याला तुम्ही जेवढं टेन्शन म्हणजे जेवढं तुम्ही त्याला पकडून बसणार, म्हणजे आपण या हाताने जसं आपण त्याला दाबून ठेवतो किंवा पकडून ठेवतो, त्यामुळे काय होत आहे, टेन्शन म्हणजे त्यामध्ये ताण निर्माण होत आहे. यू प्रेस द स्ट्रिंग विथ युअर फिंगर्स टू चेंज द व्हायब्रेटिंग लेंथ. बरोबर. जसं आपण गिटार सुद्धा वाजवताना तुम्ही बघितलं असणार कुठे व्हिडिओ मध्ये वगैरे सुद्धा, डाव्या हाताने त्याला पकडून ठेवतात आणि दुसऱ्या हाताने त्याला वाजवण्याचा, आवाज निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. तर हे कशामुळे होत आहे, तर हे व्हायब्रेटिंग लेंथमुळे. वेगळ्या वेगळ्या ठिकाणी हात ठेवला खाली वर केल्यानंतर तर वेगळे वेगळे आवाज निर्माण होतात. तर यामध्ये काय म्हटलं आहे की हायर टेन्शन, शॉर्टर व्हायब्रेटिंग लेंथ. म्हणजे जसं आपण पाण्याचं जे उदाहरण घेतलं होतं शॉर्ट, जसं मी म्हटलं होतं की यामध्ये काय आहे, यामध्ये जागा कमी आहे या पाण्याच्या ग्लासमध्ये, तर इथे काय होणार, जास्त आवाज येणार. कारण कमी, समजा जसं आपण म्हटलं की जो रबर आहे याला कमी जागेमध्ये पकडून त्याला जास्त ताण लावला आणि तो टाईट आहे, तर काय जास्त आवाज येणार आणि तो व्हायब्रेट जास्त जोराने होणार. पण समजा तो लांब रबर आहे आणि त्याला मी थोडा ढिला सोडला आणि लांब आहे, तर काय होणार, त्यामध्ये हळू आवाज येणार. लोअर नोट, त्यांनी नोट असं शब्द म्हटला, आवाज, हायर नोट, लोअर नोट. ठीक आहे, लोअर फ्रिक्वेन्सी. तर
हे स्ट्रिंग मध्ये होत आहे आणि परत हे मी पुस्तक मधली जी इमेज घेण्याचा प्रयत्न केला, पण यामध्ये तुम्हाला मला समजावून सांगता आलं नसतं, म्हणून मी हे स्ट्रिंग साठी मी दुसरे वापरले आहेत आणि हे संतूर आहे. तर हे जे संतूर साबण तर अजिबात नाही आहे. तर यासाठी हे वाजवण्याकरिता बघा, या व्यक्तीने हे जे छडी पकडली आहे, अशा प्रकारे 2 छड्या असतात आणि हे जे तार आहे यावर वेगळ्या वेगळ्या ठिकाणी ठेवल्यानंतर आवाज निर्माण होत आहे. याचा सुद्धा व्हिडिओ मी घेतला होता, पण काही दिसेना इथे, तर म्हणून ठीक आहे. पण हे संतूर आहे आपल्या पुस्तकामध्ये जे दिलेलं आहे बघा, हे ते वाद्य आहे. आतापर्यंत आपण काय काय बघितलं? स्ट्रिंग मध्ये एक सितार बघितला आणि संतूर, बरोबर? कारण इथे तुम्हाला प्रश्न विचारलाय पुस्तकामध्ये की यांची नावं काय काय आहेत ते तुम्हाला पाहायची आहेत. त्यानंतर काय आहे? तर फ्लूट, शेनहाय, शेहनाई, शेहनाई. तर सगळ्यांना माहिती आहे ही बासुरी आहे आणि हे शेहनाई आहे. लग्नामध्ये जे आवाज येतो बघा, एक म्युझिक वाजते आपल्याकडे. आता तर ते शेहनाई वाजवणारे सुद्धा आपल्याकडे येत नाही. पण ही बासुरी आपण तोंडाने आणि हवेद्वारे यामध्ये आपण याचा वापर करतो. तर यामध्ये सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की जेवढी शॉर्ट म्हणजे लहान बासुरी राहील, तेवढं त्याची फ्रिक्वेन्सी काय राहील? बघा इथे तुम्हाला इथे काय सांगितलं होतं की टाईट अँड शॉर्ट, तर काय होणार? हाय साऊंड म्हणजे हायर नोट. तर त्यामध्ये काय होणार? या बासुरीमध्ये सुद्धा यांची जी लेंथ आहे याला जास्त जागा मिळत आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण हवेने वाजवत आहोत, तोंडाने वाजवत आहोत, तर यामध्ये हवा येण्या जाण्याकरिता त्याला जागा जास्त मिळत आहे. म्हणून बासुरीची जी लेंथ आहे त्यावर डिपेंड करते की त्याचे नोट्स कमी असणार की जास्त असणार. ठीक आहे. तर त्यासाठी परत दुसरे जे वाद्य आहेत ते आहे मॅनलिन. हे सुद्धा आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे बघा. कुठे आहे? ही आहे. ही जी आहे याचे मी वेगळे वेगळे जे 3-4 प्रकारे घेण्याचा प्रयत्न केला आहे. ही सारखीच वाद्य आहेत, पण यांच्या आकारामुळे, यांच्या बनावटीमुळे सुद्धा यांचा आवाज वेगळा वेगळा निर्माण होतो. ठीक आहे. तर हे डिपेंड्स की याचे आवाज कसं येणार, यांचे आकार, बनावट, यांचे स्ट्रिंग किती टाईट आहे, त्याचे जे तार किती टाईट आहेत यावर हे अवलंबून असतं. ठीक आहे. तर यामध्ये काय म्हटलं आहे बघा, instruments like sitar, violin, guitar, which use strings for production of sound, and instruments like flute, shehnai, which use air blown into pipes for the production of sound. तर यांचे जे तार किंवा हवेद्वारे जे आवाज निर्माण केलेले आहेत त्यासाठी आपण इन्स्ट्रुमेंट्स वापरतो. ठीक आहे. In string-based instrument, the frequency of vibration of the string is changed by changing the tension of the string and or by changing the vibration of length string using fingers. तर जसं मी म्हटलं की आपण गिटार वाजवत आहोत किंवा सितार वाजवत आहोत, तर त्यामध्ये त्यांनी काय काय चेंज केलं आहे? एकतर त्यांचं टेन्शन म्हणजे तुम्ही किती जोराने, किती ताकदने तुम्ही तो स्ट्रिंग जो तार आहे त्याला तुम्ही धरून बसले आहात, त्याला तुम्ही प्रेस केला आहे, किंवा त्याची जी लेंथ आहे, सितारची लेंथ माहिती आहे, मोठी आहे, बरोबर? कम्पेअर टू गिटार थोडी लहान असते. तर यामुळे काय होत आहे? आवाज चेंज होत आहे. दिस रिझल्ट्स इन जनरेशन ऑफ डिफरंट नोट्स. यामुळे जे नोट्स आहेत ते वेगळे वेगळे निर्माण होत आहेत. In musical instruments like flute, the holes on the flute are open or closed to change the length of vibrating air column in the flute. जे फ्लूट मध्ये जे वाजवतात तर बघा या प्रकारे हातांचा वापर करतात, बोटांचा वापर करतात. ते जे छेद असतात त्यासाठी ते कमी जास्त
आवाज बदलण्याकरिता त्याचा वापर करत असतात. द फ्रिक्वेन्सी ऑफ वेव्स देअरफोर चेंज अँड इट रिझल्ट्स इन द प्रोडक्शन ऑफ डिफरंट नोट्स. इन फ्लूट डिफरंट नोट्स कॅन बी जनरेटेड बाय चेंजिंग द वे ऑफ एअर ब्लोईंग अल्सो. तर जी आपण हवा, जे आपण तोंडाद्वारे जी हवा काढत आहोत, देत आहोत फ्लूट करिता, तर त्या हवा देण्याच्या प्रक्रियेवर सुद्धा हे अवलंबून असतं की आवाज कसा निर्माण होणार. कारण आपला जो एनर्जीचे जे साधन आहे, सितार गिटार मध्ये आपले हात आहेत, पण फ्लूट मध्ये काय आहे, तर आपला तोंड आहे की आपण यामधून कशा प्रकारे हवा देत आहोत आणि कशा प्रकारे आपण त्याचा आवाज निर्माण करत आहोत. तर यामध्ये बघा, तुम्हाला इथे दिसत आहे साकरिता 256 हर्ट्स आहे. सगळ्यांकरिता जे हर्ट्स आहेत इथे तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि इथे तुम्हाला जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, यांची नावं, आयडेंटिफाय द इन्स्ट्रुमेंट्स अँड डिस्कस साऊंड प्रोडक्शन इन देम. तर बघा, इथे मी परत हे जे आहे, हे सॅक्सोफोन आहे, हे बिगल आहे, आणि हे तर सगळ्यांना माहिती आहे तबला आहे, ही बासुरी आहे. पण तरी सुद्धा जे बिगल आहे त्यासाठी मी तुम्हाला एक फोटो दाखवते, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की मी कशाबद्दल म्हणत आहे. आणि ते थोडं जवळून आहे. तर बघा, हे आहे बिगल. आणि हे कशामध्ये वापरलं जातं, जसं तुम्हाला इथे जे आम्ही पसंत दिसत आहे. सहसा आपल्या लग्नामध्ये जे बँड वाजवायला येतात ते सुद्धा याचा वापर करतात, पण सध्या तरी ते डीजे मुळे बंद झालाय, म्हणून मी हे बिगल इथे फोटो आणली आहे. तिथे जे परेड होत असतं त्यावेळेस याचा वापर केला जातो. परत हे आहे सॅक्सोफोन. यामध्ये सुद्धा इथून हवा ब्लो केली जातं याद्वारे, आणि इथे एवढे जे बटन्स दिसत आहेत ते हाताने प्रेस केली जातात आणि आवाज इथून निघत आहे. त्यासारखंच इथे सुद्धा अगोदर इथे मागे पुढे करण्याकरिता एक स्विच सुद्धा असायचं, पण आता सध्या ते दिसत नाही. तर हे आहेत इन्स्ट्रुमेंट्स. ठीक आहे. तर आता आपण समोर पाहणार आहोत. समजा घाई होत असेल, पण तरी सुद्धा आपण थोडं समोर पाहूया की काय, म्हणजे इथे सुद्धा त्यांनी म्हटलं आहे की ऍप्स जनरेशन हे तुम्ही पाहू शकता. कुणाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही नक्की बघा की कशा प्रकारे याचे जे आवाज निर्माण होतात नेमकं. तर बघा, इथे काय म्हटलं आहे, साऊंड प्रोड्युस्ड बाय ह्युमन. साऊंड प्रोड्युस्ड बाय ह्युमन म्हणजे जसं मी बोलत आहे, तर नेमका आवाज कसा निर्माण होता आपण आतापर्यंत कसं बघितलं. तर मी बोलत आहे, समोरच्याला आवाज जात आहे, तर कसं जात आहे, आपण ते प्रश्न या चॅप्टर मध्ये आपण पाहत आहोत, बरोबर. तर आवाज निर्माण झाल्यानंतर काय होत आहे, व्हायब्रेशन. आणि हा व्हायब्रेशन काय करत आहे, तर हवेमध्ये वेव्स तयार करत आहे. आणि ह्या वेव्स फ्रिक्वेन्सीमुळे ह्या वेव्स समोरच्या पर्यंत जात आहेत. हवेद्वारे गेल्यानंतर कानापर्यंत जात आहेत, कानाच्या पडद्यापर्यंत जात आहेत, पडद्यापासून डोक्याला माहिती होत आहे की पडद्यापर्यंत काहीतरी पोहोचत आहे आणि डोक्याला सांगत आहे की आवाज येत आहे, म्हणजे आपल्याला माहिती होतं. म्हणून साऊंड प्रोड्यूस बाय ह्युमन. तर हे कसं नेमकं होत आहे, त्यासाठी इथे हे सांगण्याचा प्रयत्न आहे. तर हे बायोलॉजिकली नाही सांगितलेलं आहे की नेमकं काय, कुठे, कसं. फक्त व्हॉइस बॉक्स किंवा एसोफेगस अशा प्रकारे त्यांनी जे सांगितलं आहे, ऍक्च्युली फक्त एक प्रोसेस सांगितली आहे बायोलॉजिकली. परत यापेक्षा अजून असतं, डीपली असतं, पण इथे थोडं वरवर सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर बघा, काय तुम्ही सगळ्यात अगोदर इथे डायग्राम बघा, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की आपण काय पाहत आहोत. तर बघा, हे कान आहे आणि हे आपलं तोंड आहे आणि हा गडा. नेमका हा गडा कसं काम करत आहे यावर हे दिसून येत आहे. तर ही डायग्राम आहे, यामध्ये काय काय आहे, ट्रॅचिया,
वोकल कॉर्ड दिसत आहे इथे, वोकल कॉर्ड इथे. जसं आपण आपल्या बोलत असताना गळ्यामध्ये आपण बोलत असताना आपण समजा आपण गळ्यावर हात ठेवला तर बघा एक व्हायब्रेशन निर्माण होत आहे, बरोबर. बोलत असताना तर हा जो व्हायब्रेशन आहे हे इथून येत आहे आणि हे आहे एपिग्लोटिस, अ फ्लॅप दॅट क्लोजेस एअर ट्रॅक ड्युरिंग द स्वॅलोइंग. म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की आपल्या गळ्यामध्ये 2 नळ्या आहेत, एक श्वास घेण्याकरिता, एक जेवण्याकरिता, बरोबर. तर हे एक फ्लॅप म्हणून हे आहे एपिग्लोटिस. तर बघा इथे काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे की आयदर स्पीक अ लिटल लाउडली और सिंग अ सॉन्ग और प्रोड्यूस ह्यूमन साउंड लाइक अ बी and put your finger on your throat. Do you feel some vibration? बरोबर. In the human, sound is produced in the larynx. Larynx तुम्हाला जसं वाचायचं आहे ते बघा. तर while swallowing food, we can feel with our finger a heart bump that seems to move. तुम्हाला हात ठेवल्यानंतर जे काही मूवमेंट तुमच्या घड्यावर जाणवत आहे त्याला काय म्हटलं आहे, एक बंप तुम्हाला मूव्ह करताना दिसत आहे आणि त्याला म्हटलं आहे लॅरिनेक्स. दिस इज नथिंग बट लॅरिनेक्स ॲज शोन इन फिगर. ॲज शोन इन फिगर इट ॲट द अप्पर एंड ऑफ द वाईन पाईप. जसं आपण जसं 2 नळ्या आहेत त्यामध्ये जे चेंजेस होत आहेत याबद्दल सांगण्यात आलेलं आहे. टोटली बायोलॉजिकली नाही सांगण्यात आलं आहे, जस्ट की हे नेमकं कसं काम करत आहे त्यासाठी म्हणून इथे तुम्हाला थोडं सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे. द 2 vocal cords are stretched across voice box or larynx in such a way that it leave a narrow slit between them for the passage of air. म्हणजे जे काही हालचाल होत आहे वोकल कॉर्ड्स मध्ये आणि बघा यामध्ये जे काही हालचाल होत आहे इथे आणि इथे, तर यामध्ये काय होत आहे, एक स्लिट राहत आहे. त्यामुळे काय होत आहे, हवा जाण्याकरिता एक पॅसेज निर्माण होत आहे. तर यामुळे आवाज जे लॅरिनिक्स मुळे जे आवाज आहे हे आपल्याला ऐकायला येत आहे. ठीक आहे. When the lungs force air through the slit, the vocal cords vibrate. ही जी पॅसेज जी हवा आहे ही कशाला लागत आहे, ही वोकल कॉर्ड्स या स्लिट मुळे. मला तुम्हाला एक दाखवायचं आहे पण मी नेक्स्ट टाइम असा एक व्हिडिओ काढेन की जे तुम्हाला इथे दिसेल, कारण आज तुम्हाला व्हिडिओ दिसेल ना, तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लक्षात येणार की ही जी हालचाल आहे ही नेमकी कशाबद्दल होत आहे. आपण समजा विचार केला तर ही जी स्लीट आहे ही नेमकी अशा प्रकारे हालत असते ती स्लीट. तर ती स्लीट तुम्हाला नक्की दाखवणार. ठीक आहे. तर आता यामध्ये ही जी तुम्हाला दिसत आहे जी हवा आहे, हवा महत्वाची आहे यामध्ये. कारण बघा, when the lungs force air through the slit, the vocal cords vibrate, produce sounds. कारण जी हवा जी स्लिट मधून जी राहत आहे आणि हवेमुळे जसं आपण माध्यम म्हटलं त्यामुळे काय होत आहे, साऊंड प्रोड्यूस होत आहे. मसल्स अटॅच टू द वोकल कॉर्ड्स कॅन मेक द कॉर्ड्स टाइट ऑर लूज. आपण बोलताना समजा आपण उंच आवाजात बोललो तर आपल्याला जास्त हवा पकडून बोलावी लागते. तुम्ही पण ट्राय करा. आपण बोलत असताना समजा आपल्याला जास्त जोराने बोलायचं आहे तर आपल्याला हवा पकडून टाईट पकडून बोलावं लागतं, बरोबर. त्यामुळे काय म्हणत आहे की muscle attached to the vocal cords can make the cords tight or loose. When the vocal cords are tight and thin, the type of quality of voice is different. तर हे तुम्हाला एक मी व्हिडिओ आपण समजा मी हे तुम्हाला असं सांगणार तर खरंच लक्षात नाही येणार की नेमकं काय आहे. पण सध्या पुरता तुम्ही एवढं समजा की आपण जे बोलत आहोत तर याकरिता काय महत्वाचं आहे, वोकल कॉर्ड्स.
आणि यामध्ये जी हालचाल आहे ही याला काय गरजेची आहे? हवा. ही हवा कुठून येत आहे? लंग्स मधून. आपण जी हवा बोलताना जी वापरत आहोत त्यावर आवाज हे अवलंबून असतात. याला सुद्धा व्हायब्रेशन, हवा हे लागत असतं. ठीक आहे. तर इथे इम्पॉर्टंट म्हणजे तर तुम्हाला ही एक डायग्राम तर सहसा पण लॅरिंक्स बद्दल तुम्हाला एक्सप्लेनेशन आहे आपल्या क्वेश्चन्स मध्ये. तर बघा तुम्हाला इथे एक क्वेश्चन सुद्धा आहे. हाऊ साऊंड प्रोड्यूस इन ह्युमन लॅरिंक्स अँड लाऊडस्पीकर. सो तुम्हाला हा एक क्वेश्चन आहे. तर लॅरिंक्स बद्दल तुम्हाला एक्सप्लेनेशन विचारलेलं असतं. तर तुम्हाला हे सांगायचं आहे. ठीक आहे. तर आजच्या क्लासकरिता एवढं. पण नेक्स्ट क्लासमध्ये मी नक्कीच आवाजाचा माझ्याकडे एक व्हिडिओ आहे, पण तुम्हाला आज जलतरंगचा व्हिडिओ दिसला नाही, त्यामुळे ते सुद्धा दिसणार नाही. कारण की मी सेपरेटली